राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार जामखेड येथे पत्रकार परिषद। आमदार रोहित पवार पुन्हा 1 लाखाच्या मताने निवडून येतील। आमचा कोणताही कार्यकर्ता फुटणार नाही व दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार नाही। आम्ही रोहित दादाला मोठ्या मताधिक्याने निवडून देऊ असं विजयसिंग गोलेकर म्हणाले। यावेळी तालुका अध्यक्ष विजयसिंग गोलेकर, दत्तात्रय वारे, रमेश आजबे, काका कोल्हे, सूर्यकांत मोरे, शहाजी राळेभात, रामहरी गोपाळगरे व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात हजर होते। सम्राट न्यूज साठी धनसिंग साळुंके, खर्डा। पत्रकार परिषदेचं आयोजन केलेले सर्व जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकार बंधूंचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी स्वागत करतो। काही दिवसांपूर्वी आपल्या तालुक्यातले ज्येष्ठ कार्यकर्ते मधुकर आबाराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सोडल्याची घोषणा केली आणि स्वतः त्यांनी त्या ठिकाणी आपले कार्यसम्राट आमदार आदरणीय रोहितदादा पवार यांच्यावरती काही आरोप केले आणि चुकीचे आरोप केल्यामुळे आज या ठिकाणी त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आम्ही सगळेजण पदाधिकारी कार्यकर्ते सगळे आले आहोत। तर आपल्याला गेल्या 5 वर्षातलं रोहितदादांचं काम आपल्या सगळ्यांसमोर आहे। गेल्या 40-50 वर्षाचे काम नाही की या 5 वर्षामध्ये रोहितदादांच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभाग पाहिजे असते। आपल्या मतदारसंघाला त्या ठिकाणी 8 खात्याचे मंत्रिपद सुद्धा यापूर्वी भेटलेले, त्या मंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा ती कामं होऊ शकली नाही। एक साधा आमदार असताना रोहितदादा पवार यांनी त्यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आणि शासनाकडे सुद्धा रेकॉर्ड देईल काम आणण्याचा या ठिकाणी जामखेड कर्जत आज महाराष्ट्रामध्ये विकास कामांच्या नावाने नावाजलेला आहे। इतर CSR फंड्स असतील किंवा इतर फंडच्या माध्यमातून काही मोठी कामं झाली। त्या ठिकाणी गेल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात काही लोक असताना त्यांच्या 10 वर्षाच्या काळामध्ये कायदा सुव्यवस्थेचा विषय होता, त्या संदर्भात आपल्या सगळ्यांसमोर आरसा आहे की कायदा सुव्यवस्था कशी शांतता असेल त्यांच्या काळामध्ये निर्माण करण्याचं काम रोहितदादांच्या माध्यमातून झालेलं आहे। असे सगळे कामं असताना सुद्धा त्यांच्यावर काही आरोप करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केलेला आहे। पहिल्यांदा मी म्हणेन की हे लोक जे आहेत 1 नंबर सुपारीबाज लोक आहेत। यांना इलेक्शन कुठं लागलं कुणाच तरी सुपारी घेणं आणि काम करणं, कुणाच तरी व्यक्तिद्वेषाचं काम करणं, गटबाजीचं काम करणं, अशा प्रकारचं राजकारण त्यांची पूर्ण इतिहास बघितला तर त्यांची आहे। अशा लोकांनी रोहितदादांसारखे काम करणारे वेगवान नेत्यावरती करणं अतिशय चुकीचं आहे नेमकं सांगू शकतो। त्या ठिकाणी आपण बघितलं तर त्यांचं त्याला 2009चं बघा त्यांच्या वेगळ्या पक्षाचं म्हणजे वेगळ्या चिन्हावर काम करत, दरवेळेस वेगवेगळ्या चिन्हावर काम करतात। 2019ला सुद्धा तशीच परिस्थिती निर्माण झाली आणि तिन्हीकडे त्यांनी वेगवेगळ्या चिन्हाचं त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केला। अरे आपल्याला मागच्या वेळेस सुद्धा त्यांना राम शिंदे यांनी विचारलं नाही आणि त्यावेळेस सुद्धा पॅकेज घेण्याचा प्रयत्न केला असता, पण रोहितदादा असं ठरवलं की मी कुणाला 1 रुपया देणार नाही। त्यांनी सांगितलं दारूची बाटली कुठं वाटली नाही, कुणाला पैसे वाटण्याचा कार्यक्रम केला नाही। त्याच्यामुळे मागच्या विधानसभेला त्यांचा तो प्रयत्न फसला आणि आता त्यांच्या भाषणातले सुद्धा विषय होता की कार्यकर्त्यांना सन्मान दिला जातो। आम्ही सगळे कार्यकर्ते रोहितदादांचेच आहोत। निश्चितपणे आम्हाला म्हणजे सांगू शकतो की आम्हाला पूर्णपणे सन्मानजन्य परिस्थिती वागवलं अतिशय आम्ही सांगतो ते काम आमचे आतापर्यंत आमच्या घरातले प्रश्न असतील, आमच्या जवळचे प्रश्न असतील, सगळे सोडवण्याचा त्यांच्या माध्यमातून प्रयत्न किंवा पक्षाचेही पक्ष कसा वाढवला जाईल आपल्या वैयक्तिक गटबाजीपेक्षा पक्षाला महत्व दिलं जावं अशा प्रकारची कार्यपद्धती त्यांची कधी आम्हाला दिसून आलेली या गोष्टीला सांगू शकतो। काम करतात त्या आरोपाचं सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी संघटन खंडन करतो। असं एक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी पत्रकारांना देतो। 2019 साली
विविध आमदार झाले, साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात आमदार झाले. त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार डिसेंबर-जानेवारीमध्ये स्थापित झालं. मला तारीखवार सांगतो 1 मार्च 2020 याला तयार आहे. आखाडा विधानसभेचा तयार आहे. उमेदवार या ठिकाणी उमेदवार फायनल आहे, पैलवान तयार आहे, परंतु समोरचा पैलवान अजून समोर आहे. ती जागा अजितदादा सुटणार आहे तर भाजपला सुटणार आहे का अपक्ष उमेदवार उभा राहणार. तिथं आपल्याला असं किती बाबत असं कोणत्या समाजामध्ये पेपर चालू करतो. आनंदचा तिथं सावतामारी महाराजांचा असेल, बऱ्याच ठिकाणी दादा सर्व समाजाला घेऊन जातात आणि आमची समाजाची मिटिंग घेऊन त्या मिटिंगमध्ये पण होतो. तिथं काय झालं दादा